आपण एका पग डॉगची गोष्ट ऐकूया. किती गोड असतं ना पग डॉग. साराच्या हट्टाला कंटाळून शेवटी बाबा तिच्या बर्थडेला तिला एक पग डॉग देतो. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लिओ आणि सारा. मग काय सारा इतकी खुश होते, तिला इतका आनंद वाटायला लागतो, अगदी स्वप्न पूर्ण झालं असं. ती त्या कुत्र्याचं नाव ठेवते लिओ. मग काय दिवसभर सारा आणि लिओ. आता तर लॉकडाऊन पण झालेलं असतं, त्यामुळे आजीची पण काळजी मिटलेली असते. नाही तर आजीला वाटत असतं की कसं काय एकटी आई ह्याचं करणार. पण साराची ऑनलाईन स्कूल असते आणि मग ती फ्रीच असते, त्यामुळे ती आजीला सांगते, आजी माझी शाळा झाली की मी लिओचं सगळं करेन. आजी म्हणते, अगं बाई पण पहिली त्याला अशी सवय लावायची की त्याला चांगलं 3दा घराच्या बाहेर न्यायचं तुझ्या कुत्र्याला, म्हणजे ते घरी घाण नाही करणार. आजी मी नेईन ना, पण त्याला कुत्र्या का म्हणतेस तू? लिओ नाव आहे त्याचं, तो आपला फॅमिली मेंबर आहे, लिओ म्हण. बर ग बाई तुझा लिओ, पण त्याला तू ही सवय लाव हं सारा. आणि हो, बाहेर जाताना मास्क लावायला विसरू नकोस. तुझ्या लिओला पण शिव का एक मास्क. सारा हसायलाच लागते. ती म्हणते, आजी कुत्र्यांना होत नाही कोरोना व्हायरस. मग सारा त्याला छानपैकी 3 वेळेला बाहेर नेत असते फिरायला. साराच्या घराबाहेर छोटंसं अंगण असतं आणि छान बाग पण असते. बापरे, लिओला तर बाहेर इतकं आवडत असतं, अंगणात लोळायचं, बागेत खेळायचं. लिओ खूप एन्जॉय करत असतं आणि सारा पण खुश राहत असते. त्याला तर संध्याकाळी बाहेर जाण्याची इतकी घाई असते ना की तो साराच्या पायाशी संध्याकाळ झाली की घुटमळायला लागत असतो, तिला मस्का मारत असतो, तिच्या अंगावर उड्या मारत असतो, भुंकत असतो. फारच गोड असतो हा लिओ, बोलके डोळे आणि कोंडस चेहरा. सारा त्याला म्हणत असते, अरे नेणार आहे तुला बाहेर. लिओ जणू तिला सांगतच असतो, चल ना सारा लवकर बाहेर. एकदा असंच होतं. एका संध्याकाळी सारा अशीच उभी असते आणि लिओ घाई करायला लागतो तिला की मला बाहेर ने. मग सारा त्याला म्हणते, अरे नेणार आहे तुला. म्हणून सारा अशी चालत 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 दारापाशी जाते. थोडंसं दार उघडते आणि तिथला बेल्ट घेते लिओला बांधायला. हातात बेल्ट घेते आणि तितक्यात फोन वाजतो. म्हणून सारा वळते आणि हॉलमध्ये फोन घ्यायला येते. तर काय, साराच्या बेस्ट फ्रेंडचा फोन असतो. मग सुरू होतात गप्पा दोघींच्या, हसणं खिदळणं. कुठे 10-12 मिनिटं जातात साराच्या लक्षातच येत नाही. आणि एकदम तिला आठवतं, बापरे लिओ बाहेर गेला की काय एकटा अंगणात आणि बेल्ट माझ्या हातात आहे. ती मैत्रिणीला म्हणते, अगं मी जरा फोन ठेवते पटकन, लिओ बाहेर गेला एकटा, बाय बाय मी नंतर करते. आणि घाईघाईने सारा फोन ठेवते आणि पटकन दरवाजा उघडून अंगणात जाते. इकडे बघते तिकडे बघते, सगळीकडे शोधते. लिओ बागेत नसतो, लिओ अंगणात नसतो. साराला लिओ कुठेही दिसत नाही. डोळ्यात पाणी येतं साराच्या आणि जोरात ती आजी आजोबा आई बाबा सगळ्यांना हाका मारायला लागते. सगळेजण लवकर या, लिओ हरवलाय, लिओ हरवलाय. मग सगळे बाहेर येतात आणि साराला विचारतात, काय एवढी ओरडतेस, असा कसा हरवला लिओ. मग ती सगळं सांगते कसं झालं, तो दार उघडून गेला, फोन आला. आणि साराचं जोरात रडणं सुरू होतं, माझा लिओ हरवला, आता तू काय करेल, लिओ लिओ असं करून आजीला घट्ट मिठी मारते आणि खूप रडायला लागते. बाबा म्हणतो, हे बघ सारा तू शांत हो, लिओ इतकं छोटूसं पिल्लू आहे ना, इथेच कुठेतरी आपल्या कॉलनीत असेल, थांब मी स्कूटरवरती आधी बघून येतो. बराच अंधार झालेला असतो. बाबा स्कूटरवरती सगळ्या कॉलनीमध्ये जाऊन बघून येतो, पण त्याला कुठेच लिओ दिसत नाही. तो घरी येऊन तोही नाराजच होतो. सारा म्हणते, बाबा नाही सापडला लिओ आपला. बाबा म्हणतो, आत्ता तरी कुठे दिसत नाही, आता कुठल्या गाडीखाली वगैरे जाऊन बसला असेल तर आपण सकाळी बघू. पण सारा तू रडू नकोस. पण कुठलं काय, लिओ शिवाय साराला घरात चैनच पडत नसतं, जेवण सुद्धा जात नाही तिला. आणि रडत रडतच ती आजीच्या खुशीमध्ये झोपून टाकते. सकाळ होते, अजून सारा उठलेली नसते. तोपर्यंतच बाबा स्कूटर घेऊन छानपैकी पुन्हा एकदा कॉलनीत सगळं बघून येतो. पण त्याला लिओ काय केला कुठेही सापडत नाही. बाबा घरी येतो तर सारा सोफ्यावर त्याची वाटच बघत बसलेली असते. बाबा तू जाऊन आलास, कुठे लिओ सापडला.
बाबा म्हणतो, अगं सारा, आपल्या कॉलनीत तरी कुठेही मला लिओ सापडलेला नाही. साराचं रडणं सुरू. तो म्हणतो, हे बघ, मी आता काय करणार आहे तुला सांगतो. आपण लिओचा शोध घ्यायचाच. मी आता व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे आपल्या लिओचे फोटो टाकणार आहे आणि लोकांना सांगणार आहे की हे आमचं कुत्रं सापडलं तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करून सांगा. मी आपले दूधवाले काका, पेपरवाले काका ह्यांनाही सांगून आलोय. ते सगळीकडे फिरतात की नाही, सापडेल बघ लिओ. आणि पोलीस काकांनाही भेटून आलो. ते म्हणले तुम्ही आधी 2 दिवस बघा, मग आम्ही सांगू काय करायचं. त्यामुळे सारा आता रडायचं नाही. आता आपण लिओला शोधायचं की नाही. पण साराचा ना खरंच मूड नसतो. घर अगदी शांत शांत होतं. साराचं हसणंही थांबतं आणि लिओचं बागडणंही थांबतं. आजीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तो दिवस तसाच जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सारा अजून उठलेली नसते. काल दिवसभर बाबाचा फोन वाजला की ती विचारत असते, आला का मेसेज, सापडला का लिओ. दमून गेलेली असते सारा लिओला शोधून शोधून. आणि त्यामुळे ती गाढ झोपलेली असते. बाबा सकाळी उठतो आणि आई बाबा चहाच घेत असतात. तितक्यात एक फोन येतो. एक काका म्हणतात, अहो मी तुमची व्हॉट्सॲपवरती पोस्ट मला कोणीतरी फॉरवर्ड केली. तुम्ही जो फोटो पाठवलात ना, अगदी तसाच एक छोटंसं कुत्रं 2 दिवसापूर्वी संध्याकाळी आमच्या बंगल्यात येऊन थांबलंय आणि ते खूप घाबरलेलं आहे. त्यामुळे आम्ही जवळ गेलो नाही. ते काही खातपीत पण नाही. तुम्ही येऊन बघता का. मला असं वाटतं की ते बहुतेक तुमचंच असावं. खूप आनंद होतो आईबाबांना. ते पटकन स्कूटर काढतात आणि रस्ता क्रॉस करून पलीकडे जरा लांब असते ती सोसायटी, तिकडे त्या काकांच्या घरी जातात. बाबा स्कूटर लावतात तर गेटमधनं त्यांना लिओ दिसतो. अंगणामध्ये असे हातपाय जवळ घेऊन, चेहरा पाडून, अगदी त्याचे सुद्धा डोळे पाण्याने भरून आलेले असतात. खूप सॅड दिसत असतो तो. बाबा पटकन हाक मारतात, लिओ. तो पटकन उठतो. शेपटी हलवत पळत पळत तो साराच्या बाबांकडे येतो आणि उड्या मारायला लागतो. आई तर पटकन जवळ घेते आणि म्हणते, लिओ तू सापडलास, चल लवकर घरी जाऊया. मग आई त्याला जवळ घेते. आई बाबा स्कूटरवर बसतात, त्या काकांना थँक्यू म्हणतात आणि घरी येतात. सारा उठलेली असते. रडून डोळे सुजलेली सारा, ती पण खूप सॅड दिसत असते आणि सोफ्यावर बसलेली असते. तिला कळतं आई बाबा आले. ती म्हणते, तुम्ही सकाळी कुठे गेला होता, सापडला का लिओ. बाबा काहीच बोलत नाही. पटकन लिओला खाली सोडतात. सारा अशीच बसून राहिलेली असते. आणि काय होतं, धुडू 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 पळत लिओ येतो की आणि साराच्या अंगावर उडी मारतो. बापरे, काय खुश होते सारा. तिला वाटतं आपण स्वप्न तर नाही ना बघत आहोत. आजी लिओ आला. लिओला घट्ट मिठी मारते. लिओच्या पण चेहऱ्यावर खूप आनंद समाधान असतं. आजी पण खुश होते. आई बाबा आजी सारा सगळेच लिओला शोधून शोधून 2 दिवस खूप दमलेले असतात. पण लिओला बघून सगळ्यांचा थकवा निघूनही जातो. लिओ पण आजीकडे धाव घेतो, आई बाबांकडे जातो आणि साराच्या तर अगदी अंगावर उड्या मारत असतो. आणि त्याला घराची पण आठवण येते. मग तो सगळ्या घरभर जोरात पळायला लागतो आणि त्याच्या मागे लिओ 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 करत सारा. आता काय आनंदी आनंदच असतो. साराचं हसणं आणि लिओचं बागडणं पुन्हा घरात सुरू होतं आणि सगळेच खुश होतात कारण लिओ परत घरी येतो. आवडली तुम्हाला गोष्ट? आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडणाऱ्या तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी वाटली गोष्ट. दुसरी अशी छान गोष्ट घेऊन लवकर भेटूया. बाय.